दोतोर नमस्कार आणि येवकार तुका. नमस्कार. नॉर्थ आणि साऊथ गोवा हा. लोकसभा इलेक्शन वोटिंग जालेली आहा. जाल्यार हेजेर आयचो डिस्कशन म्हणजे एक्झिट पोल. जाल्यार सावथाक तुम्ही कशें पळयतात आनी तुमचो एनालायज कितें आहा? पळय, हांव खूब फावटी उलयला. आयज परत एकदा तुमकां सांगता. आयज जो एक्झिस्ट पोल हे जे थोडे न्यूज चॅनल बी दाखयता, म्हाका दिसता लोकांनी तांकां अवॉयड करपाची गरज आसा. कारण सावथाक डेव्हलपमेंट पळोवन सुद्धा वोटिंग जालेलें आसा आनी इन्स्टिगेटेड स्पीच हेका पळोवन सुद्धा वोटिंग जालेलें आसा. सो ओवरऑल म्हाका दिसता लोकांनी एके बायल मनशेक कोल दिवपाचो थरयला. सो आय एम व्हेरी मच शुअर की सावथाक बीजेपी जिखपाचे चान्सीस खूब आसात. म्हणजे आमी जर डेव्हलपमेंट पळयलें आनी लोकांनी जर डेव्हलपमेंट म्हणजे कितें हें पळोवन जर वोट केलेलो आसा तर आय थिंक बीजेपी इज गोइंग टू विन साऊथ गोवा सीट. आणि हे जिखच्या खातीर तांकां सपोर्ट गावतलो तो आरजीचो आणि अदर कॅन्डिडेट्स जे उबे रावले ते. म्हणजे जे एनालायज आमी जेन्ना करता तेन्ना कळ्ळें की चडशे जे वोट्स आसा ते आरजीन डावनफॉल केले काँग्रेस अलायन्साक. आनी खंय तरी पल्लवी देपॅक बायल मनशां जी आसा ती फाल्यां हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, सीख कोणूय आसूं हेंच्यांनी चडांत चड म्हणजे 80% प्लस वोट जे बायल मनशेचे आसा हे पल्लवी देपॅक पडलेले आसा अशें माझे फील आसा. जे प्रमाणे आमी म्हणटा की दिसताय की सांग्याच्यान जेन्ना मतदान खूब जालें, मेजॉरिटी पळयत जाल्यार 83% प्लस कितें तरी मेजॉरिटी जाला. तेजेर तुमकां दिसती पडना एक कारण की ही मॅन्डेटरी कोणाक गेली आसतली, एक बीजेपीक गेली आसतली की काँग्रेसीक गेली आसतली? ऑफकोर्स ती मायनिंग बेल्ट. ऑफकोर्स हांव क्लिअरिफिकेशन दिता हेजें तुका. सांगे जर आमी कन्सिडर केलो तर मायनिंग बेल्ट म्हणून जर कन्सिडर करनासतना सुभाष फळदेसाय म्हणजे जे ताका लोक भायर सरले तेजें काम पळोवन ताणें एक गांव तो स्वता उलयलाय बी ते गांवांत रस्तो केलो. जो रस्तो फाटली कितकी तरी वर्सां जाली थंयसर रस्तोच नाशिल्लो. सो हे जे लोक भायर सरले पळय 80% प्लस जे लोक भायर सरले ते सुभाष फळदेसायान जे थंय काम केलां, थंयसरल्या लोकांक जे एम्प्लॉयमेंट जनरेट केला, थंयसरल्या गरीब लोकांक जो म्हणजे हे हांव उलयना, म्हज्या पर्यंत जो एनालायज रिपोर्ट आयला तेजेर उलयता हांव, जे गरिबांक त्यांनी सपोर्ट केला. आणि मेन म्हणजे त्याच्या दारार तूं केन्नाय वच तो कोणाक ना म्हणिना. हो एक तेजो प्लस पॉइंट आसा जो बीजेपीच्या पदरान तेजी वोट पडपाचे 100% चान्सीस आसा. पण काँग्रेस खंय तरी म्हणटा की आमकां वोट पडला म्हणून ते कित्याक मॅन्डेटरी म्हणटा ते 83% जेन्ना लोक भायर सरता तो फर्स्ट टायम इन हिस्ट्री म्हणटा ते. कित्याक हे सांग्याच्यान जे मतदान जाता ते कमी मतदान जाता, पण हे फावटी जे मतदान जाला हे काँग्रेसीक फायदो जावपा खातीर चान्सीस आसा. हे इन्स्टिगेटेड स्पीच टॉक उलयता अमरबाब. हांव उलयता डेव्हलपमेंट. हांव तें उलयना. म्हणजे फाल्यां हांव कितें तरी रस्त्यार येवन बोब मारतलो आनी अमूक उबो रावतलो आनी म्हणटलो बाबा ह्या मनशाक वोट मार. हांवें केलें कांय ना. हांव फक्त उलयलां. हांवें फक्त टिका केल्या, फक्त क्रिटिसायज केल्या, फक्त इन्स्टिगेट केला नाका जाल्लें करपाक. आनी जर समोरच्या फॉर एक्झाम्पल तूंच बसला आनी तुवें त्या लोकांची घरां बांदली, त्या लोकां खातीर तुवें एम्प्लॉयमेंट दिलें, त्या लोकां खातीर तुवें रोड केलो, तर तुका कितें दिसता हे जे 80% प्लस लोक भायर सरल्या ही माझी भाशण आयकून भायर सरोंक ना, हे तुजें काम पळोवन भायर सरला. हांव तेंच उलयतां. हे जे वोटिंग जे चड मॅक्झिमम वोटिंग जाल्लेलें आसा पळय हे डेव्हलपमेंटाक पळोवन जाल्लेलें आसा. वेर्णाचो तो ब्रिज हायवे जाल्लो आसा तेका पळोवन जाल्लेलें आसा. जो कनेक्टिव्ह पणजे जे आमकां 2.5 वरां लागतालीं तो 15 मिनटांन आयज लोक पावता. हे डेव्हलपमेंट पळोवन चडशे युथान वोट मारलेले आसा. आता कोणूच काय तोंड उगडून सांगचो ना हांवें अमक्याक मारल्या आनी तमक्याक मारल्या. बट माय एनालायज इज वॉट people had voted after seeing the real development. म्हणजे the development which exist. समजले न्ही? ओके. दोतोर तुम्ही आता डेव्हलपमेंटा विशयी उलयता. जेन्ना आमी डेव्हलपमेंट म्हणटा लोक
जे कॉस्मेटिक डेव्हलपमेंट पळोवन तुम्ही वोट केला म्हणटा काय इंडिव्हिज्युअलाचे डेव्हलपमेंट जायत आसा पळय जाता आनी मुखारूय जातले म्हणून वोट केला आनी तो कोणाक एक्झॅक्ट कोणाक बीजेपीक वोट केला म्हणटा तुमी? पण हांव म्हणटा आयज सरकार एक्झिस्ट करता गोंयान बीजेपीचो, सेंटराक सुद्धा जो सरकार एक्झिस्ट करता तो बीजेपीचो. नो डाऊट कशें आसा, प्रत्येक मनशाचेर टिका ही जालेली आसा, पण म्हाजो एनालायज आनी जो लोकांक हांव सांगतालो म्हज्या खुबशा इंटरव्यून हांव उलयलां आनी आय वॉज ऑलवेज इन सपोर्ट ऑफ वन वुमन. बायल मनशेच्या सपोर्टान हांव आशिल्लो. ती फाल्यां पल्लवी देपो आसूं जाल्यार अजून कोण आसूं, हांव ती अजून कोण दुसरी आशिल्ली सुद्दां जाल्यार हांव हेच उलोवपाचो जे आतां उलयतां. कारण कशें आसा, जे डेव्हलपमेंट आसा पळय ते स्वता आपूण कितें केलां हें पळोवन दाखोवप आसता. आतां जर पल्लवीचेर जर आमी उलयत तर त्यांच्या ट्रस्टान कितके तरी लोकांक अन्न दिलां, कितके तरी कॅन्सर पेशंटाची ट्रिटमेंट केलेलो आसा. सो देर आर अनकाउंटेबल वर्क दे हॅव डन. जेन्ना आमी इंडिव्हिज्युअल जर ती इतके करूंक शकता, जर फाल्यां जर ती सत्तेर आयली आनी दिल्लीक बसली तर आमच्या म्हणजे आमी वुमन एम्पावरमेंटाच्यो आयज गजाली उलयता, नारी सुशक्तीकरणाच्यो, तर ह्यो गजाली कितके पर्यंत जातल्यो हे बायलांक चड खबर आसतलें. म्हणून म्हाजें एक म्हणणें आसा की सरकार कोणाचो आसूं, जी बायल मनीस जे डेव्हलप करूंक शकता पळय ते आनीक कोण करूंक शकना. सो हो जर विचार हांव जर आयज आसा आनी होच विचार जर सगळ्या बायलांनी जर केलेलो आसा तर डेफिनेटली सावथान ही पल्लवी देपो येतलो. नो डाऊट एक बायल मनीस जेन्ना कॅन्डिडेट म्हणून उबी रावता जाल्यार एक दुसरी एक बायल मनीस तिका एक हें मेळटा की इंट्रस्ट मेळटा की हांव एक बायल मनीस आहा फाल्यां आनी खंय तरी आमचें डेव्हलपमेंट जातलें. पूण जें डेव्हलपमेंट ऑलरेडी जालां म्हणटा तुमी तें गोंयचें डेव्हलपमेंट जालां काय गोंयकारांचें डेव्हलपमेंट जालां? की स्वतःचे डेव्हलपमेंट झालं? व्हेरी गुड, बरो क्वेश्चन आसा. स्वताचेय जाल्लेलें आसा, गोंयकारांचें जाल्लेलें आसा आनी गोंयाचें जाल्लेलें आसा. सो हांगा कशें आसा, हांवें आत्तां म्हटलें पळय, खंयची पॉलिटिकल पार्टी आसा, खंयचीच गोंयान एक सुद्दां पार्टी किंवा कोण एक्झिस्ट करना जो आपले कांय सगळे सायटीक सोडून दुसऱ्यांचे करतलो. पूण हो जर विशय आमी सायटीक काडलो, हो जो आतां तुमचो प्रश्न आसा, स्वताचें केला, गोंयाचें केला की गोंयकारांचें केला. आतां एक तुमकां हांव प्रश्न विचारता, तुमी गोंयकार म्हाजे, विचारता हांव तुमकां एक प्रश्न, म्हाका उत्तर दिवचें. तुमी वेर्णाच्यान पणजे जेन्ना पयलीं येताले तेन्ना बायकान किंवा गाडयेन कारीन 2.5-3 वरां वयतालीं, हे फॅक्ट आसा. प्रॉब्लेम जाताले आनी कितके तरी आमचे पेट्रोल वेस्ट जाताले काय ना. आयज आमी तोच जो डिस्टन्स आसा तो 15 मिनटान काडटा, सो कितको पेट्रोल सेव्ह करता. तर आमी म्हणटाले हेजेर कितें आमी गोंयकारांचे डेव्हलपमेंट थोडेफार जाल्लेलें आसा आनी तेच टायम आमचो वाचलेलो आसा. सो दिस इज अ स्टेट डेव्हलपमेंट, हो स्टेटीचो डेव्हलपमेंट जाल्लो आसा. आमी एडवान्स जाल्लेले आसा, सगळे कडेन कनेक्टिव्ह ब्रिज बांदलेले आसा. तुम्ही पळयला इवन गांवान वातावरणांनी आयज बारीकशा बारीक गांवान सुद्धा हॉट मिक्स ह्यो जो इतको तरी जाड लेंथ घालून तेंच्यांनी रोड केलेले आसा. सो हो जर डेव्हलपमेंट आमी पळयत तर हे जे क्रिटिसायझिंग स्पीचीस आसलेले हे आयज खंय तरी फटिंगपणाचे स्पीचीस म्हणून आमकां कळटा. हांव सगळे तशें म्हणिना, हांव म्हणना कोणूच दुदान धुल्लो आसा, देर इज नो बडी. पण जो डेव्हलपमेंट केला पळय तो केला न्ही. वी कॅनॉट क्लोज आवर आयज ऑन इट. जे दिसता ते दिसता. डेव्हलपमेंट केला ते बरोबर हे आसा की ही डेव्हलपमेंट जावंक जाय आशिल्ली, पण तेजे भायर जी आश्वासनां दिल्ली की बाबा 3 सिलिंडर आमी दितले, गृह आधाराचे आमी पयशे सारखे घालतले, लाडली लक्ष्मीचे आमी सारखे पयशे घालतले, ती दिसना तुमकां खंय तरी हे गोंयकारा बरोबर ऑफकोर्स न्ही. जर हे जर इश्यूज जर आसा तर लोकांनी भायर सरपाक जाय आनी हे खंय तरी ताका मायनस पॉयंट जावंक शकता अशें दिसना तुमकां? पळय हांव अजूनय सांगता तुका, जो वेव आशिल्लो पळय, जो वेव आशिल्लो, जर हे खऱ्यांनीच जर हे प्रॉब्लेम एक्झिस्ट जाताले सिलिंडराचे किंवा हे लाडली लक्ष्मीचे, हांव कितकेशे लोक दाखयता जेंच्यांनी हो लाडली लक्ष्मीचो स्कीम बेनिफिशरी म्हणून तेंची नांवांय लिस्टान आसा. सो खंय ना खंय म्हाका दिसता हे जे इश्यूज आशिल्ले पळय हो इलेक्शन स्ट्रॅटेजी स्टंट हे सगळे. हे इश्यूज दाखोवन खंय तरी लोकांक मिसगायड करपाचे. पूण हांव म्हणटा कितें, लोकांनी नारी सुशक्तीकरण हेका पळोवन वोट दिलेलो आसा. हेच जर आतां तूं उलयता जाल्यार हांव सांगता, हे इंडिया एलायन्सा कडेन हांव हेच मागतालो, तूं एक बायल मनीस कॅन्डिडेट दी. तांकां आमचे पटना. हेजे वयल्यान कळटा की तांकां डेव्हलपमेंट करपाचोच ना म्हणून तेंच्यांनी आपणाक जाय ते केले, वीच कॅन बी अ हार्मलेस. आय डोंट नो.
सो जाल्यार कितले हितूर मतांनी सपोज बीजेपी कॅन्डिडेट येवंक शकता ज्या काँग्रेस कॅन्डिडेट येवंक शकता तेजेर कितें आहा तुमचें पण ते उलयता बीजेपी वाले उलयता काँग्रेस वाले उलयता सगळे जाण उलयता आमी 60,000 प्लस 1 लाख प्लस ही सगळी फकाणां इतके हेजेर कोण येवपाचो ना जर बारीक स्टडी जर तूं पळयत तर सर काँग्रेस अलायन्सचो जो कॅन्डिडेट आसा तेकाय सपोर्ट भरपूर आसा थंय आरजीकूय सपोर्ट भरपूर आशिल्लो तेज्या उपरांत अजून एक पार्टी आशिल्ली तेज्या उपरांत इंडिपेंडंट खुबशे लोक बसलेले सो हांव तुका सांगता खंय ना खंय मायनस प्लस ही वोट जालेलेच आसा आनी थोड्या प्रमाणात जावंक ना हे मायनस प्लस मोर दॅन 50% जाल्लेले आसा जर मोर दॅन 50% इज अ काउंट हेजो मायनस प्लसाचो तर एक 10,000 मतांनी सुद्धा जर खंयचो पार्टी निवडून येता तर ते पार्टीचे नशीब म्हणपाचें हे 60,000 बी म्हणटा पळय तोंडाची बातां हितून असले म्हाका तरी दिसना दिस इज कम्प्लिटली रॉंग इतके लोक उदार मनाचे आसूंक ना ओके तुम्ही परत आरजीचो उल्लेख करता आणि तुम्ही म्हटलें की आरजीन खंय तरी वोट डिवायड करपाक जावं काँग्रेसीचे वोट फोडपाक जाचो बेनिफीट बीजेपीक जावंक शकता पूण आरजीचे स्वताचे कितकेशेच मेंबर आज तांकां सोडून गेले आणि तेणी जगाड बोवाळ घातलो की आरजी ही बी टीम ऑफ बीजेपी म्हणून सो अशे जाग्यार जेन्ना ही ऑलरेडी बातमी लोकां मदीं पावली जाल्यार लोक तेंचेर अजुनूय विश्वास दवरतलेशे दिसता आणि जे प्रमाणे तुम्ही सांगता की काँग्रेसीचे वोट फोडपाक ते सक्सेसफूल जाले ते प्रमाणे जावंक शकता काय असं ना हांव करेक्शन करता बाबल बाब हांवें ते वोट फोडटा अशें म्हणूंक ना हांवें कितें सांगलां तेंच्यांनी जो कॅन्डिडेट बसयला हेजो ते वोट जे गेले ते काँग्रेसीचे गेले कळ्ळें तेंच्या कॅन्डिडेटा खातीर सो प्लसान कोण येयलो बीजेपी येयलो मायनसान गेलो कोण इंडिया अलायन्स हांव हें उलयलां तुजे कडेन सपोज जर ताणें बसोवंक नाशिल्ले तर ते जे वोट आसा पळय ते 50-50 30-40 60-20 कितें तरी डिवायडेशनान वचपाचें सो आरजीन जो सीट बसयला हेजेर तर कळटा की इंडिया अलायन्साचे मॅक्झिमम वोट खाल्लेले आसा पूण तेच म्हणटा की जे व्हॉल्यूम तुम्ही चिंतता की इतके आरजीक वोट पडू शकता जेन्ना असले कॉन्ट्रोवर्सी जेन्ना जाली भरपूरशे तेंचे स्वताचे मेंबर तांकां सोडून गेले सो तुमकां दिसता की तो व्हॉल्यूम ते जनरेट करूंक पावतले काय म्हणून ना पळय कशें आहा शेवटी हे लोकांचेर आसता आयज जर यूथ पळयत आमी तशें जाल्यार खुबश्यो कॉन्स्टिट्युएन्सी अश्यो आसा ज्यो 100% शुअर आशिल्ल्यो आपूण दितलो थंयसर सुद्धा ते यूथ तांकां सपोर्ट करिना ही यंग चेडवां आसा ती सपोर्ट करिना फाल्यां तूं कितकेय आरोप लाय दे आर सपोर्टिंग मनोज परब हे आमी आमच्या दोळ्यांनी पळयलां आमच्या कानांनी आयकलां यूथ म्हाजे कडेन उलयल्या ते स्वता सांगता सर वॉट एव्हर यू आर सेईंग इज करेक्ट बट वी आर नॉट गोइंग टू लीव आरजी तांकां दिसता हे क्रांतिकारी म्हाकाय दिसता हे क्रांतिकारी हांव म्हणना म्हाका दिसना हांव तांकां चोर किंवा आनी कितें म्हणिना ओके दे आर रेव्हल्युशनरिस्ट काय प्रॉब्लेम काय ना पण हे रेव्हल्युशन जेन्ना पार्टी केलो इंडिया अलायन्स तेंच्यांनी कितें करूंक जाय जाल्यार एक तर बीजेपीक सपोर्ट करूंक जाय आशिल्लो किंवा इंडिया अलायन्साक सपोर्ट करपाक जाय आशिल्लो खंय तरी न्यूट्रलायझेशन जावपाचें हांगा कितें जाल्लेलें आसा आयज जी वोट गेले ते खंय तरी इंडिया अलायन्साक लुकसाण दिवन गेले तेज्याच बरोबर कितके तरी इंडिपेंडंट कॅन्डिडेट्स आहात ज्यांच्यांनी इंडिया अलायन्साचेच वोट खाले तशें जर तुमी आनीक एक पार्टी उबी रावल्ली कोण तरी एक यूपीची एक पार्टी जय भीम पार्टी कसली पार्टी एक कसली तरी भारतीय परिवार पार्टी अशी कितें ती ते पार्टीनी सुद्धा हेजेच खाले कोणाचे इंडिया अलायन्साचेच खाले सो ओव्हरऑल हो बीजेपीक हो फायदो जालो सावथाक हो फायदो जालो हो बीजेपीक हांगा फायदो जालो दुसरो प्रश्न असो येता जेन्ना आमी पल्लवी टेम्पो म्हणटा की ती एक बिझनस वुमन लोकांचे मदीं दोनूय भंय आसा एक खुशेची गजाल आसा दुसरी वटेन भंयय आसा लोक अशें म्हणटा की ती बिझनस वुमन आसा ती बिझनस मायंडेडानूच गोंय चलयतली म्हणजे आनी रियल इस्टेट आनी बिल्डर्स लॉबी हे भरपूर येवपाक शकता दुसरे वटेन लोक म्हणटा की ना तांकां गोंयकारपणाचे अजुनूय त्यांचे भावना जी आहा ती अजुनूय थंयच आहा आनी ती आमकां खूब गोंयकारांक खूब बेनिफीट मुखार घेवन येतली तुमकां कितें दिसता पळय आतां तुमी तिका बिझनस वुमन म्हणून पळयनासतना एक सोशल वर्कर म्हणून पळयात हांव 2 मिनटांनी हेजें क्लियरिफिकेशन दिता पडटा तर लोकांनी हो व्हिडिओ शेअर बी करचो बिझनस वुमन म्हणजे ती बिझनसूच करतली तिका बाकीचे काय पडलेले आसचे ना ओके ती चलयता कॉलेज
एड्युकेशन इज नॉट अ पॉलिसी फॉर बिझनेस, पहिली गजाल. दुसरी गजाल त्यांचो ट्रस्ट, ज्याच्या भितर ती सगळी जाणां अख्खी फॅमिली आसा. आउट ऑफ दे आर प्रोवायडींग लॉट ऑफ थिंग्स टू पुअर्स. हांव म्हणटा हो कॅरेक्टर तिचो कित्याक लोक फुडें हाडिना. लोक थोडे लोक आत्तां म्हटले पळय, इन्स्टिगेटेड स्पीच दिवपी लोक, कॉन्ट्रोवर्सी करपी लोक, हेट स्पीच दिवपी लोक, किंवा एक खंयचे पार्टीच्या सपोर्टान रावपी जे स्वताक एक्टिविस्ट म्हणटा हे लोक कितें दाखयता, बिझनस वुमन दाखयता. हिजो जो कॅरेक्टर हांगा सोशल वर्क केला तो आसा तो दाखयना. सो हांगा खंय तरी तुमी तिका तिजो कॅरेक्टर एसेसिएट करता हें हांगा प्रूव जाता, जे लोकांनी एक्चुअली करूंक जायना. आनी कितकेंय केलें तर तें बदलपाचें ना. सो म्हाजो एक म्हणणो आसा, ती जर कोणूच नासतना जर इतक्या लोकांचे पेशंटाचे जर बरें करूंक शकता, लोकांक जेवण खाण प्रोवायड करूंक शकता, तर फाल्यां जर ती दिल्ली बसली तर सावथान जितक्यो बायल्यो चेडवां आसा त्यांचे सुशिक्षीकरण हे डेफिनेटली जातलें. हे बायलांनी लक्षांत दवरून जर वोटिंग केलेलें आहा तर डेफिनेटली तुमकां फुडल्या 5 वर्सां भितर बऱ्यांतलो बरो डेव्हलपमेंट बायलां खातीर गोंयांत दिसतलो. जाल्यार आतां आमी नॉर्थाक येवया. जाल्यार नॉर्थाक आमी पळयता की विश्वजीत राणेन लीड हाडून भाऊ श्रीपादाक जिखोवपाचो हे घेतला तेणी. जाल्यार हांगा सुद्दां बीजेपीक येतली अशें दिसता तुमकां? आनी येत जाल्यार कितले पर्संटेजांनी येतली, आनी काँग्रेस कितली पर्संटेजान पडटली, आनी काँग्रेस येत जाल्यार कितली हितूर येतली? तूं कॉन्स्टिट्युएन्सी वायज विचारता म्हाका अमरबाब? ओके, हांव आन्सर दिता. आतां तुवें विश्वजीत राणेची कॉन्स्टिट्युएन्सी हाडली. जर फाटल्या 22च्या इलेक्शनान जर तूं पळयत तर मनोज परबानूच ताका थोडो घाम काडलेलो. तर आयज आमकां अशें फील येता की हांगा वाळपय सारखे कॉन्स्टिट्युएन्सीन मनोज परबान भरपूर वोट काडलेले. सो हांगा सुद्दां मनोज परब स्वता खातीर ती वोट काडलाच आसतली. अँड वीच इज गोइंग टू बी अ टफ फायट टू बीजेपी कॅन्डिडेट. विश्वजीत राणे उलोव कितें, पण मनोज परब त्याच्याच बरोबर अजुनूय कॅन्डिडेट आसा. अशें ना की 100चे 100% विश्वजिताक वयतले. हांगा खंय तरी म्हाका दिसता मनोज परब बीजेपीची वोट खातलो आनी हांगा इंडिया अलायन्स आसा खंय तरी चान्स पडपाचे अशें म्हाजे स्टडी आसा. जाल्यार तुमी एक पर्टिक्युलरली म्हणूंक शकता की 70 आहा जाल्यार हांगा बार्देस आनी तिसवाडी आसा जाल्यार थंय मतां चेंज जावंक शकता अशें ना. बार्देसान जर तूं पळयत आतां जर आमी घाटी वोटिंग्स आसा पळय हेजेर सुद्दां आयज हात भोंवडोवपाचो गरज आसा. कारण खंय वयता थंय मनोज परबान मॅक्झिमम वोटां काडलेलीं आसा. तो वगीच आसा पळय आतां पर्यंत तो कितें उलयला इज सायलंट बिकॉज यू नो कितें घडलेलें आतां ताका खबर आसा. तो सगळ्यांच्या सारको बोवाळ घालना. सो 70 सुद्दां तेणी मॅक्झिमम वोट काडल्या विच इज मायनस टू बीजेपी कॅन्डिडेट. आनी हांगा खंय तरी आमचो दोतोर रमाकांत खलप म्हणजे वोट बरे घेवपाचे चान्सीस आसा हांगा खंय तरी. जाल्यार एका सायडीकूच मतां पडची ना जाल्यार दोन्ही सायडीक खंय तरी आतां पळय तशेंच तर वाळपयच्यान आमी सांखळे आयले. सांखळे सुद्दां येयले जाल्यार काँग्रेसची वोट बी भरपूर आसा. फाटलें इलेक्शनूच तुमी काडून पळयात तेजे वोट्स आसा. थंयसर मनोजाक सपोर्ट करपी युथूय खूब आसा. फुडें गेलो पर्या थंयसर मनोजाक सपोर्ट करपी युथ आसा. सो हांगा नॉर्थाक खंय तरी बीजेपीचो कॅन्डिडेट मातसो हालता मातसो म्हणजे चडूच हालता. मातसो वारो येत जाल्यार पडटलो सकयल. दुसरी गजाल पेडण्या सारख्या लोकांनी पेडण्या मागीर मांद्र्या आनी बाकीचे जे वाठारांतले जे भितरले लोक आहा शिवोले म्हणनाका कलंगूट म्हणनाका हांगसरले जे लोक आसा पळय तेंचे इतके प्रश्न आसा. तेंचे म्हणणें आसा की आमचे खंयचेच प्रश्न सुटलेले ना. सो हांगा खंय तरी रमाकांत खलब चान्स मारतलो. पूण हांगा खंय मनोज परबू मारूंक शकता. सो हांव शुअर ना नॉर्थाक जर वारें परतालें तर मनोज परब सुद्दां येवंक शकता. कित्याक म्हणून कित्याक फायट बिटवीन आमी सदांच म्हणटा बीजेपी आनी काँग्रेस या आतां इंडियन अलायन्स. तुमी हांव हेच म्हणटा तुमी कितें करता खबर आहा खंयच्या एका मनशाक अंडर एस्टिमेट करता. अंडर एस्टिमेट हो कोणीच कोणाक करपाक जायना. इवन हांव सुद्दां करिना. मनोज इज ऑल्सो गेनिंग दॅट पोटेशियम टू विन द सीट. इतके यूथ ताका सपोर्ट करता. हांगा म्हाजेच कॉन्स्टिट्युएन्सीन घे माझीच कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे कुमारजुवा कॉन्स्टिट्युएन्सीन काँग्रेस म्हणजे इंडिया अलायन्साक जितको सपोर्ट ना तितको मनोजाक आशिल्लो. सो दिस आरजी इज बेनिफिटींग एट सावथाक तो बीजेपीक बेनिफीट दिता. नॉर्थाक तो
इंडिया अलायन्साक बेनिफीट दिता. सो तुका कितें म्हणपाचो, आरजी हो बीजेपीचो आणि इंडिया अलायन्स दोगांचो बी टीम? हांव म्हणना काय अशें तुमचे जर शब्दांतल्यान भायर सरतात दोगांचो बी टीम. आता मला म्हटलं न्हू कोणी तरी, तुम्हीच आता म्हटलं न्हू हेजो बी टीम, आता तो दोगांचो बी टीम जालो न्ही. सो पळय, ऍक्च्युअल फॅक्ट इज वॉट यू नो, फॅक्ट इज वॉट की वोट काम पळोवन दिवप आसता. जर कामाचो जर आमी विशय घेतलो तर ह्या दोगांनी काय केलेलें ना. मनोजान तरी हांगा थंय कितें तरी केलेलें. हाज्या जाग्यार एक म्हणटा तुका बेश्टे, एक कोणी म्हाका म्हणून हांव कोणाचो टीम न्ही, पण म्हाका जे दिसती पडटा ते उलयता. मनोज हॅड वर्कड हार्ड. सो इवन ही इज गेनिंग ऑल डेमोक्रेटीक रायट टू कॉन्टेस्ट द इलेक्शन अँड टू इलेक्ट जालो जाल्यार बसोनूच दिल्ली. म्हाका पळोवपाक जाय हो हांगा जो गोंयान आवाज काडटा पळय तो दिल्ली कितको करून काडटलो तो. सो हियर ही इज नॉट अ बी टीम ऑर ए टीम ऑफ एनीबडी, बट ही इज ओनली मॅन हू गेन ऑल द रायट कोणाक जिखोवपाचो कोणाक हारोवपाचो ते तेज्या हातीन आसा. तुम्ही तुमचो कुमारजुंवा मतदारसंघाचे बद्दल उलयले जाल्यार कुमारजुंवा मतदारसंघात जाल्यार एकमेव कॅन्डिडेट म्हणल्यार भाऊ श्रीपाद नायक हेजेर आसा. जाल्यार कुमारजुंवा ही मतां पडची ना ताका, तुम्ही अशें सांगूंक सोदता? ना, कुमारजुंवा व्हेरी डिफिकल्ट, कारण आयज जे यूथ आसा पळय ना, पण पळयत जाल्यार लास्ट टायमचे इलेक्शन पळयत जाल्यार तेंच्यान 18,000 मतांनी तो थंय लीड आशिल्लो कुमारजुंवा मतदारसंघात. सो हे फावटी पण ह्या 5 वर्सांत कितें कितें जालां पळय हे सगळ्या भुरग्यांनी पळयलां, सगळ्या मध्यम वर्गीय लोकांनी पळयलां, अप्पर मध्यम वर्गीय लोकांनी पळयलां, बाकीच्या सगळ्या लोकांनी पळयलेलें आसा. जर हो आमी पळयत, हे जर आमी पळयत, आनी तेन्ना आरजी नाशिल्लो, आयज आरजी आसा, आयज अजून 2-3 कॅन्डिडेट्स आसा. तुका दिसना की वोट हे मायनस प्लसान वयतले. आनी जर काम जर आमी पळयलें, बाबल बाब काम रे, म्हणजे हांवें कितें तरी केलां फॉर म्हाजे सेल्फ. आतां हांव जर इलेक्शनाक बसता तर हांवें कितें तरी करूंक जाय न्ही. हांव म्हाज्या बापायची पार्टी म्हणून हांव जर फाटलीं थोडीं वर्सां जिखून येता तर हांवें ती स्वप्नां पळोवंक जायना आतां हांव येतलो म्हणून. आय शूड वर्क हार्ड. हांव जर काम करीत तरूच म्हाका लोक मॅन्डेट दितले, तरीच लोक म्हाका आशिर्वाद दितले. आतां पळय, म्हाजें म्हणणें इतकेंच आसा की काम करचें आनी वोट मागचें. रमाकांतान जर काम केलेलें आसा तर लोक तेका दितले, पण आयज जो सपोर्ट आसा, सपोर्ट रे लोकांचो, हो मॅक्झिमम रमाकांत कलबाक आशिल्लो कुमारजुंवा कॉन्स्टिट्युएन्सीन, आनी तेजे पेक्षा चड हो मनोज परबाक आशिल्लो. ओके, हे तर म्हाका दिसती पडटा. ओके. सो मतां न्हू, वोटिंग जेन्ना पडटली, भाऊ श्रीपाद म्हणला की आमी 1,00,000 मतांनी आमी निवडून येतले म्हणून लीड जावन. तुमचे एनालायज कितें आसा की तो 1,00,000 मतांनी निवडून येतलो की रमाकांत भाई निवडून येतलो? पण हे सगळे उलोवपाची बातां, ही उलोवपाची बातां. कोणूच 1,00,000+ वोटांनी लीड जावन येवचो ना, कारण थंय मनोज परब म्हणटा तो व्हडलो बसलेलो आसा. समजलें? तेज्या उपरांत अजून लोक आसा. आनी हांव म्हणटा हे दोगूय जाण येवचे ना, मनोज परब येता. हांव म्हाजो एनालायज आहा, म्हाका फाल्यां कोण येना, म्हाका कांय फरक पडना, कोणूय येवं, कोणेच म्हाजी कसलीच कामां करूंक ना, कोणाच्याच दारान हांव केन्ना वयचो ना, हें हांव तुका हांगा क्लियर करता. पण म्हाजो जो एनालायज सांगता, मनोज परब इज अ विनर फॉर नॉर्थ गोवा. एक्झिट पोलाचे आमी उलयता जाल्यार नॅशनल मिडियान सुद्धा हे सारकें ओपनली केला की दोन्ही सीट भाजपाची येतली म्हणून. आणि आमचो हांगा जो लीड चॅनल आसा तेणी सुद्धा हेच सांगला की दोन्ही सीट येतली म्हणून. म्हाका गोविंद गावडेचो मरे एक स्पीच याद येयलो, थोडे दीस फाटीं तेणी स्पीच याद केलो की हांव 2 पॅक मारतना आनी खंय हें करता. नॅशनल मिडिया मे बी अशीच न्यूज दिता, कळ्ळें? सो आय डोंट, पीपल शुडंट बिलीव वॉट दे शो, कित्याक ते कितें उलयता तेंकाच खबर आसा. सकाळी फुडें जेन्ना मनीस उठलो पळय तेन्ना तो तेज्या भानान आसना, तो मागीर कितेंय बडबडटा पळय, तशी ही नॅशनल मिडिया कितेंय बडबडटा. सो डोंट बिलीव. आय एम 100% शुअर नॉर्थाक आरजी, सावथाक बीजेपी. देव बरें करूं. थँक्यू.